देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत। राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत, नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, चूक भूल क्षमा असावी। नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज, या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याचे क्रमांक 1 चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार, या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सरपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले, साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत, ते राजांच्या बरोबर आलेले, आमच्या सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे। तेव्हा मी अधिकचं काही न बोलता मी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही, परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं, गाडीचा टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, पक्षाला मारायला जरी तुम्ही गेला तर पक्षी प्रेमी आहे, आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो। अरे संतोष देशमुख 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला, मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता, एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता। मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्यामाला नाही, गावातून जायना आम्ही सत्कार करतो, मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो। आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती
कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही, तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा असले नारपाळे हे कान फळत हाणले ना, या कानाकडे हाणली तर पार पॅकेटात पळत पळत जाते, अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मानगट नाहीत आणि काही बी लिहितात आणि काही टाकत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाळ्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदारांनी या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले. शाही एकाला लावायची शाही आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरची तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत एक पोरग फडका काय याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुहार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन्स ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या DYSPंनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी. तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्ही